सन्माननीय विचारमंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर दिलीपजी कोनार्डे सर, आदरणीय कुलकर्णी सर, परिषदेचा आत्मा असलेले आदरणीय धर्मेंद्रजी येवले सर, सातत्यानं बारीक लक्ष ठेवून वेळोवेळी मार्गदर्शन करणारे पांढरे सर, शिंदे सर, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनी पुन्हा कोणाला प्रश्न पडल्यावर आपण 26 जानेवारीला जिल्हा करतो, 1 मेला जिल्हा करतो, हे 17 सप्टेंबर काय माहिती कधी विचारलं का घरच्यांना आपण आईला बाबा की नेमकं काय भाव 17 सप्टेंबर काय तरी चर्चा केलेली घरी आपण बहुतांशी नाही. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रातील विशेषकृत मराठवाड्यातील लोकांना सहन करण्याची एक वेगळी परंपरा आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र होतो. त्यानंतरही 13 महिने एखादी स्त्री असेल, एखादा प्राणी असेल, त्याची तर गर्भधारणा कशा तर 9 महिन्यामध्ये बाळा होतो. पण 13 महिने हे रजाकाराच्या पोटात होतो. पण हा रजाकार कोण? पेटला राजा. अभ्यासताना एक गोष्ट मला प्रामुख्याने लक्षात येईल की निजाम जो इथला होता, शेवटचा निजाम मीराजानी, हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाचं हे राज्य, आणि मराठवाडा आजही भिकारी कसा, आजही मराठवाडा उपेक्षित कसा, तो राजकीय व्यवस्थेचे मुळे असेल, राजकीय अनास्था असेल, किंवा मराठवाड्याला मुक्त केल्याच्या नंतर याच्यावर कदाचित एक वेगळा माग असेल. हे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं 15 ऑगस्ट 1947 ला ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला, देशात पेढे मिठाई वाटू लागले, ढोल ताशे वाजू लागले, लोक तिरंग्याला सलामी करू लागले, पण मराठवाड्याचा त्या काळचा पिवळा रंगाचा झेंडा जो निजामांचा होता त्याच्यातच आम्ही परिचय. पण हा मराठवाडा म्हणजे कोणता? आपलं छत्रपती संभाजीनगर, आपला अहिल्याबाईनगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली. हे चित्र तुम्हाला दिसतंय का सर? मला प्रश्न पडतो घेऊ नका. त्या चित्रपटानंतर कोणता प्रश्न वाटतो होता आपल्याला? मराठवाड्याचा नकाशा सुद्धा तयार करत असताना गुलबर्गा, कर्नाटकचा आमचा काही भाग जो बाबूगावचा भाग आहे तो आजही मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक आहे. पण नाही आला. भाषेच्या रचनेवर जेव्हा विभाजन झालं, काही जिल्ह्यांच्या अजूनही तिकडेच आहे. मग 13 महिने चाललेला हा संघर्ष वास्तविक आता 1940 पासून हे जे रजाकाराचं स्टेट आहे 1940 पासून या तयार केलं की आपल्याला आपला हैदराबाद मुक्त होण्याचं नाही, हैदराबाद संस्थान भारतातील होण्याचं नाही. 562 संस्थान पैकी सगळे तयार, फक्त 3 संस्थान तयार होते. त्यातला हा मराठवाडा आहे. मीर मोहम्मद अली ज्यानं भारतासोबत तेथे मोहम्मदचं खूप जवळचा संबंध होतो, त्यामुळे त्यांनी हा स्वतंत्र होण्याचं ठरलं होतं. एक करार झाला, भारतामध्ये त्यांचा ते करार झाला. त्या करारानुसार त्याला वेगवेगळे ठरलं सुद्धा होतं. पण त्याच्यामध्ये त्यांनी काही आखा घेतला होता. जेव्हा हैदराबाद संस्थान होईल तेव्हा भारताचं किंवा महाराष्ट्रातल्या या भागातल्या एअरपोर्ट विमान जे आहे ती सेवा त्याच्यात दास्तून जाणार नाही. म्हणजे वेगळा पाकिस्तान एकीकडे निर्माण झाला तर दुसरा पाकिस्तान हा महाराष्ट्रात निर्माण होतो की काय अशी भीती स्वामी रामानंद तीर्थांना होती. तर स्वामी रामानंद तीर्थ कोण? महाराष्ट्राचे नाही वर्गाचे. ते शिकायला म्हणून महाराष्ट्रात आले, मराठवाड्यात आले. एक शिक्षक म्हणून या देशात शिक्षकांनी काय काय करायचं ते पहा. देशाचा पहिला राष्ट्रपती शिक्षक, देशात आत्ता असलेल्या मुर्मूबाई राष्ट्रपती शिक्षक,
मौलाना अब्दुल कलाम शिक्षक आणि स्वामी रामानंद तीर्थ सुद्धा एक शिक्षक होते. त्यांना हे पटलं नाही. असं म्हणतात कि न्याय और अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते. न्याय और अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते. जिनका जमीर जिंदा होता है वो कुछ चले आते हैं आणि तो जमीर त्यांचा जिंदा होता. आणि मग त्या रजाकारासोबत ज्या रजाकाराने मराठवाड्यामध्ये लूटपाट माजवली, 3 अटी त्यांनी त्या काळात आपल्या मराठवाड्याच्या लोकांना ठेवल्या होत्या. एक तर तुम्ही तो धर्म स्वीकारा. 2 तुम्ही इथं राहणार आम्हाला जकात द्या. नाही तर गावाच्या गाव आपले चांगले केले होते. म्हणजे एकीकडे रजाकार, एकीकडे संबंध भारत स्वातंत्र्याचा आस्वाद घेतोय, भारत मातेचा जय जयकार करतोय, पण माझा मराठवाडा अजूनही पारतंत्र्यात आहे. मग स्वामी रामानंद तीर्थ त्यांना हे काही पटलं नाही. मग त्यांनी वेगळी चळवळ उभी केली. ती चळवळ होती मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ. पण या चळवळीचं एक वैशिष्ट्य होतं. आजच्या काळात जर काही नेते असते, काही राजकीय लोक असते तर ती हिंदू मुस्लिम चळवळ झाली असते. पण स्वामी रामानंद तीर्थ यांनी कुठल्याही जातीचा टच न लागू देता, कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा त्याला वापर न करता केवळ हैदराबाद संस्थानातून आम्हाला भारतात जाण्याचे यासाठी पुकारलेलं ते बंड होतं. गांधीजीच्या विचारावर प्रेम झालेला हा माणूस स्वातंत्र्यासाठी 13 महिने यांच्यासोबत संघर्ष करतो आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या संपर्कात राहतो. योगायोग बघा, त्या काळामध्ये 14 तारखेला 14 सप्टेंबरला नेहरूजी काही कामानिमित्त अमेरिकेला गेले होते. आणि तो कार्यकाळ त्या 3 दिवसाच्या कार्यकाळामध्ये उपपंतप्रधान हे घटनेला व्यक्तित्व नाहीये, पण उपपंतप्रधान पद तो कारभार सरदार वल्लभभाई पटेल आणि या 3 दिवसातच त्या काळात आपल्यासाठी इंस्टाग्राम होतो, बरोबर स्नॅपचॅट टाकलं होतं, बरोबर काळा बरोबर द्यायला टेलिग्राम जायला वेळ लागायचा. आणि या 3 दिवसाच्या कार्यकाळामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी निर्णय घेतला आणि विजेते आणायचं ठरवलं. पण यांच्याकडे ऑलरेडी विनंती रजाकाराकडे ऑलरेडी त्यांची व्यवस्था, त्यांचे स्वतःच पोलीस बल. विचार करा मित्रांनो, आजचं भारतीय संविधान हे मानायला तयार नव्हते. त्यांना त्यांचं स्वतःचं संविधान पाहिजे होतं, त्यांना त्यांचं स्वतःचं राष्ट्र पाहिजे होतं, त्यांना स्वतःचं एक प्रकारचं जसं बांगलादेश आपल्यापासून वेगळा झाला, जसं पाकिस्तान आपल्यापासून वेगळा झालाय, तसं एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं स्वप्न करतो. आणि स्वतंत्र राष्ट्राचा निर्माण झाला असता विचार करा किती मोठा अन्याय आपल्याला मिळतो. सरदार वल्लभभाई पटेलांच्या लक्षात आलं, पण इंग्रजांनी माउंटबॅटननी 3 अटी टाकल्या होत्या. ज्यांना वाटतं त्या संस्थानांनी भारतामध्ये विलीनीकरण होऊन जावं. दुसरी अट अशी होती, ज्यांना विलीनीकरण व्हायचं नाही त्यांनी स्वतःचं राष्ट्र निर्माण करावं. तिसरी अट होती, जर तुम्हाला इथे राहायचं असेल तुम्ही पाकिस्तानात जाऊ शकता. पण मीर मोहम्मद अली निजाम जो आहे त्याला याला कोणी असे मान्य होता. तिसरी अट त्याला मान्य होती, त्याला स्वतःचं राज्य निर्माण करायचं. याच्या विरोधामध्ये जेव्हा स्वामी रामानंद तीर्थांनी एक वेगळी चळवळ उभी केली, उस्मानाबाद, बीड, लातूर, गुलबर्गा या भागातून चळवळ सुरू झाली, युवकांचं मोठं संघटन निर्माण झालं. या संघटनेने प्रेरित होऊन त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन आमचं नशीब मोठं, तुमचं आणि आमचं नशीब मोठं आहे. ज्या संस्थेची आम्ही भाकर खातो, ज्या संस्थेचे आम्ही चाकरी केलं, त्या संस्थेमध्ये आम्ही आहोत. हे आमचं नशीब मोठं आहे की गोविंदभाई शाह हे आंदोलनामध्ये सक्रिय मराठवाड्यातून पुढाकार घेऊन पुढे आले. आणि गोविंदभाई शाह, अनंत भाजीराव असतील, आमच्या वाशिमचे आमदार होते माधव नेर्वेकर म्हणून नेर्वेकर असतील, या सर्वांनी मोठा उठाव द्यायला. मला सांगताना अभिमान वाटतो सर, माझ्या मिसेसच्या वडिलांचे होते सीताराम साळवे, सीताराम बाबा पुस्तकात मुक्ती संग्राम, ते सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करायचे. ते त्या काळात मुख्याध्यापक होते
आणि दिवसभर शाळा चालवायची, संध्याकाळी रात्रीला लोकांना समजावून करायचं काम करायचे. मग या लोकांनी वेगळी चळवळ उभी केली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून उदयास आलं ते म्हणजे हैदराबाद वेगळं झालं. बरेच लोकांना हैदराबाद मुक्ती संग्राम लढायचा होता, पण आम्ही सर्वांना अभिमान होतो मराठवाडा मुक्ती संग्राम. पण आम्ही मुक्त झालो, आम्ही स्वतंत्र झालो. म्हणजे 13व्या महिन्यानंतर 15 ऑगस्टला देश स्वतंत्र होतो आणि हा मराठवाडा 13 महिन्यानंतर स्वतंत्र होतो. ही स्वातंत्र्याची फळे सुद्धा आमच्या देशाला 13 महिन्यानंतर लागला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही चळवळ उभी होत असताना विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, सर्वसाधारण लोक असतील, या उस्मानाबादकडे आजच्या अहिल्यानगरमध्ये खूप मोठं शिंदी बंद होतं आणि तिथला खूप मोठा महसूल हा रजाकारांना द्यायचा. तिथल्या जे शिंदी तयार करणारे लोक, शिंदी जाणून उठणारे लोक होतो, त्या लोकांनी तर कमाल केली, अख्खं शिंदी बंद पेटून दिलं आणि रजाकाराचं आर्थिक नाडी लागण्याचं काम केलं. रेल्वे बंद झाल्या, रेल्वेच्या पटऱ्या उघडण्यात आल्या, जातीयतेचा रंग त्याला रजाकार देण्याचा प्रयत्न झाला. पण मराठवाड्यातल्या सर्व लोकांनी मराठवाडा हा भारताचा भाग आहे आणि तो भारतातच राहिला पाहिजे ही ठाम भूमिका घेऊन मराठवाडा मुक्त केला. त्या काळामध्ये आमच्या गोविंदाई शराफनी किंवा अनंत बाजीरावांनी किंवा स्वामी कीर्तनी इथल्या मुसलमानांनी मराठवाड्यात राहणे हैदराबाद राहावं असा कुठलाही शब्द किंवा अशी कुठलीही चुकीची विमोट्या घेतली नाही. आणि म्हणून मराठवाडा मुक्त संग्राम कार्यकर्त्यांनी मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला मुस्लिम समाजाचा प्रभाव असतो. हे वाखाणण्यासारखं होतं काय, तर त्या काळचे लढाई देशासाठी असायचे, जातीसाठी धर्मासाठी नव्हते. मराठवाडा मुक्ती संग्राम हा लढा हा कुठल्या जातीसाठी धर्मासाठी होता, तो प्रांतासाठी होता, तो या देशासाठी होता. आम्ही या भारत मातेचे लेकर आहे आणि भारतामध्ये आम्ही राहिलं पाहिजे यासाठीचा तो सगळ्यात मोठा लढा. आपल्याला माहित कसं त्या निर्यातीची सगळ्यात मोठी बँक होती देशात. बँकेची संकल्पना हैदराबाद स्टेट बँक ऑफ हैदराबाद कोणाची आहे, ती त्यांची कल्पना आहे, त्यांची बँक आहे. देशाला जेव्हा काश्मीर पाकिस्तान वेगळा झाला, कितीतरी कोटी रुपये दिले ते त्यांच्या बँकेने त्यांनी दिलेले आहे, कितीतरी सोनं दिले ते त्यांच्याकडून त्यांना दिलेलं आहे. आपल्याला सांगण्याचं ते भारताला स्वातंत्र्य दिलं, मोहम्मद खूप सोनं दिलं, खूप पैसे दिले, ते आपल्याला पाकिस्तानचा वेगळा झाला त्याला दिलेले सोनाचे पैसे आहेत. आणि म्हणून या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा औचित्य साधून श्री सरस्वती गुरु शिक्षण संस्था सातत्याने प्रयत्न करते की ही संस्था स्वातंत्र्यामध्ये लढणारी संस्था आहे. ही संस्था मराठवाड्यामधल्या विद्यार्थ्यांमध्ये कणखर नेतृत्व निर्माण करणारी संस्था आहे. ही संस्था स्वाभिमानी निर्माण करणारी आहे. ही संस्था समाजवादी विचाराची संस्था आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नशीब मोठं आहे की आपण त्या संस्थेत काम करतो, की आपण त्या संस्थेत शिकतो ज्या संस्थेमध्ये गोविंदबाई श्रापाणी इतकं मोठे केले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य सत्र आपल्याला हेही बघावं लागेल की 77 वर्ष पूर्ण झाले. 77वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. मग मराठवाड्यामध्ये असलेले व्याप ते पाण्या संदर्भात असतील, नोकरी संदर्भात असतील, फायनान्शियल असतील, जिथं राहणाऱ्या माणसाच्या मूलभूत सुविधा, इतर राहणाऱ्या माणसाला मूलभूत गरजा त्याच्या पूर्ण झाल्या की नाही असेही प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. आणि म्हणून बसलेल्या माझ्या बंधू शिक्षकांना विनंती करायची की जोपर्यंत तुम्ही आणि जाणून होणार नाही, जोपर्यंत तुमच्याकडे माझ्याचा हवामानाचा शिक्षक निर्माण होणार नाही, तोपर्यंत मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा विकास होणार नाही. मग काय करावं लागेल, आपल्याला पण पगार द्यायचे का नाही? आपल्याला या देशामधला मी सतत सांगत असतो, आमच्या हातून डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, IAS, IPS तयार नाही झाला तरी चालेल, पण आमच्या हातून चांगली माणसं तयार झाली पाहिजे. भूमिका सर्व शिक्षकांनी जोपर्यंत माणसं निर्माण होणार, जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये या मराठवाड्याबद्दल असेल, महाराष्ट्राबद्दल असेल, देशाबद्दल असेल एक राष्ट्रभक्ती निर्माण होणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं शिक्षकांनी केलेलं काम परीक्षा एक समाज निर्मितीसाठी एक मोठं योगदान, समाज निर्मितीसाठी आपल्याकडे भूमिका आपली असते पाहिजे. मी सतत सांगत असतो सर, पिंजऱ्यामधला मास्तर बाईच्या नात्याला गेला की आम्ही फायदा नाही, पण पिंजऱ्यातला मास्तर मेला म्हणून त्याचा शेवटी पुतळा केला. एका शिक्षकाचा पुतळा सुद्धा होऊ शकतो
ही प्रांजळ भूमिका जेव्हा गाव मान्य करतं, गाव बाळा जेव्हा त्या अभ्यासाचा स्वीकार करतो, तेव्हा आपली जबाबदारी वाढलेली असते. एक शिक्षक म्हणून घेत असताना आपण अतिशय जबाबदार बनतो. पण विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं आज जरी कार्यक्रम संपला असेल, आपल्याकडे बरेच पुस्तक आहेत लायब्ररीमध्ये. पुस्तकं वाचा. जनता मराठवाडा मुक्ती झाला म्हणजे काय, कसा झाला, 13 महिने आपण कसे होतो, 13 महिन्यात जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार आपण किती सहन केले, गावाच्या गाव आपल्याला कशी जाणे लागले, आणि ते सगळं नसताना स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद श्राप, नंदराव भालेराव, या सर्व लोकांनी संघर्ष केलाय. त्या संघर्षाचं प्रतीक, त्या संघर्षाचं फळ आज तुम्ही आम्ही टाकतो, जे म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो. आपल्या सर्वांना विनंती आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे आज तुम्हाला दुपारी सुट्टी आहे. नक्कीच आपण युट्यूबवर गुगलला टाकून मराठवाडा मुक्ती संग्राम काय सर्च करा, ते ऐकून घ्या, समजून घ्या. कारण तुम्हाला आम्हाला सगळं फुकट भेटले, त्यामुळे आम्हाला किंमत नाही आहे. खूप रक्त सांगणे या कुटुंबामध्ये, खूप लोकांचे बलिदान केले. म्हणून अशा या आनंदाच्या पवित्र दिनी मी मराठवाडा मुक्ती संग्राम या लढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तेथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निश्चितच